राम राम मंडळी, आज जे तुम्ही मला बघत आहात आणि मी तुमच्याशी जे बोलत आहे हे एका प्लॅटफॉर्ममुळे होत आहे आणि तुमच्या सगळ्यांना या प्लॅटफॉर्मचं नाव माहिती आहे. तर आज आपण चर्चा करणार आहे युट्यूबवर. हा सध्याच्या काळात जगात सर्वात मोठा व्हिडिओ प्लॅटफॉर्म आहे. इथे तुम्ही कोणत्या पण विषयावर लाखो व्हिडिओ बघू शकता. पण ते आज शक्य आहे, 2005च्या अगोदर ते शक्य नव्हतं. तर आपण बघू हे शक्य होण्यामागचं कारण काय. तर चला मग युट्यूबच्या टाइम मशीन मध्ये बसून त्याची सक्सेसफुल जर्नी पाहू. चाड हार्ले, इस्टीव चेन आणि जावेद करीम यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. ऐकलं नसेल तर माझ्याकडनं ऐकून घ्या. कारण आज आपण जे कम्युनिकेशन करत आहात ते या तीन व्यक्तीमुळेच करत आहात. कारण यांनीच युट्यूबला जन्म दिला. 2005च्या अगोदर हे पेपल कंपनीमध्ये काम करत होते, जे की एलन मस्कचे. पण अमेरिकेमध्ये 1 फेब्रुवारी 2004 मध्ये एक मोठी घटना झाली, त्यामुळे आपण आज युट्यूब बघू शकता. आणि ती घटना काय होती हे सांगायला एक लाजीरपणाची गोष्ट आहे. पण युट्यूबच्याच ओनरला सांगायला लाज वाटत नसेल तर आपल्याला काय सांगायला लाज आहे. त्या काळी एक फेमस सिंगर होती, तिचं नाव जॅनेट जॅक्सन आहे. तेव्हा एक शो होता, शोचं नाव होतं द सुपर बोवेल XXV हाफ टाइम शो. आता अशी एक घटना घडली की डान्सच्या लास्ट लाईनला तिचा राईट साईडचा उजवा स्तनच उघडा पडला. त्यामुळे पूर्ण अमेरिकेमध्ये आणि बाहेरच्या देशांमध्ये खूप चर्चेचा विषय बनला. तर तुम्ही म्हणशाल याचा आणि युट्यूबचा काय संबंध. तर तेव्हा जावेद करीमचं वय होतं 25 आणि त्यामुळे एक स्वाभाविक गोष्ट आहे, त्यांची पण इच्छा झाली हा व्हिडिओ बघायचा. हा गडी होता हुशार, पण शेवटी बाईच्या नादा पुढे काय. पण यात प्रॉब्लेम असा झाला की तो व्हिडिओ कुठे मिळतच नव्हता. त्यांनी कम्प्युटरवर हा खूप व्हिडिओ सर्च केला पण तरी तो मिळत नव्हता. यामुळे या माणसाला असा विचार आला की आपण स्वतःची अशी साईट बनवायची ज्यावर आपल्याला कोणते पण व्हिडिओ इझिली बघायला मिळू शकेल. त्यामुळे त्यांना या व्हिडिओ पासून इन्स्पिरेशन मिळालं असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता तुम्हीच विचार करा, लोकांना कशावरनं इन्स्पिरेशन मिळत असते आणि या गड्याला कशावरनं इन्स्पिरेशन मिळालं. असो, जावेद करीम हे कम्प्युटर सायन्स मधले खूप हुशार होते आणि त्यांना त्याचा चांगला अभ्यास पण होता. मग त्यांचे 2 मित्र आणि जावेद करीम यांनी मिळून युट्यूबच बनवलं. तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल की युट्यूब हे फक्त डेटिंग साईटसाठीच वापरलं होतं. youtube.com हे डोमेनचं नाव 14 फेब्रुवारी 2005 रोजी करण्यात आलं. त्यानंतर पहिला एक युट्यूब व्हिडिओ 23 एप्रिल 2005 रोजी अपलोड केला आणि ते पण स्वतः करीम जावेद त्यांनीच केला. तो 18 सेकंदाचा होता. त्या व्हिडिओचं नाव आहे मी ॲट द झू. तुम्हाला हा व्हिडिओ आता पण युट्यूबवर मिळून जाईल. तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही सर्च करू शकता. त्यानंतर युट्यूब जोरात फॉर्मवर चालत होतं आणि त्यांनी त्याच्यातून चांगली कमाई पण केली. परंतु 2006 मध्ये गुगलने युट्यूबला $1.65 बिलियन मध्ये विकत घेतलं. त्यानंतर गुगलने त्यात खूप सारे इम्प्रूव्हमेंट वगैरे केलेत, तुम्ही पण बघू शकता. 2005 मध्ये युट्यूब कसं दिसत होतं, परत 2006, 7, 8, 9, 10 मध्ये कसं होतं आणि आता कसं आहे. युट्यूबने एवढं कमवलं जेवढं पूर्ण इंटरनेटने कमाई केली नाही. सर्च इंजिन मध्ये बघायला गेलं तर गुगल पहिल्या नंबरला आणि युट्यूब दुसऱ्या नंबरला आहे. सर्च इंजिन म्हणजे आपण जे शोधतोय त्याला एक सर्च इंजिन म्हटलं जातं. त्यानंतर युट्यूबवाल्यांनी एक डोकं लावलं, ते कंटेंट बनवणाऱ्या माणसाला प्रोत्साहन देऊ लागले, त्यांचा सत्कार करू लागले आणि त्यांना पैसा पण देऊ लागले. सोबतच त्यांनी युट्यूबवरची पॉप्युलरिटी बघून त्यांना सिल्वर आणि गोल्ड प्लेट देत होते आणि ते आता पण देतच आहेत. सोबतच युट्यूबमुळे लोकांना भरपूर सारे बेनिफिट्स मिळत आहेत, लोकांचे मनोरंजन होत आहे, तसे त्यांना शिकण्यामध्ये मदत मिळत आहे. बातम्या आज आपल्याला घर बसल्या जागी बघायला मिळत आहेत. तसेच युट्यूबने सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये पण खूप मोठा आवाज दिला. लोकांना जागरूक करायला आणि सरकारचे काम बघायला पण युट्यूबने खूप मोठे योगदान दिले. प्रत्येक गोष्टीच्या फायद्यासोबत घाटे पण येतच असतात. जसे की खोटी माहितीचे पण व्हिडिओ खूप असतात. कंटिन्युअसली युट्यूब बघणं, मानसिक तणाव आणि असे भरपूर काही घाटे पण येऊ शकतात. आणि ते बघून बघून विचार करण्याची क्षमता पण कमी होते, डोळ्यांना कमजोरी येत आहे. असे भरपूर फायदे आणि नुकसान आहेत. पण युट्यूबने आपल्या जगाला बदललेले आणि येणाऱ्या काही वर्षात आणखी ग्रो करेल आणि आपण हे मान्यच करायला पाहिजे. पण सोबतच या 3 व्यक्तींनी पण नको विसरायला, ज्यांनी आपल्याला हे वरदान दिलं. जेव्हा 1.65 बिलियन मध्ये युट्यूब विकलं गेलं तेव्हा जावेद करीम यांनी 2च कंडिशनवर दिले आणि ते 2 कंडिशन म्हणजे तेव्हा युट्यूब मध्ये 65 एम्प्लॉय काम करत होते, त्यांना नोकरीवरनं काढायचं नाही आणि सोबतच जे जुनी व्हिडिओ अपलोड केले आहेत त्यांना जशाच तसं ठेवायची कंडिशन. कारण यामुळे होणार काय होतं, जे जुने युट्यूबर आहे त्यांचे भरपूर सारे नुकसान झाले असते, त्यांचं चॅनल डिलीट झालं असतं, त्यांना परत तीच मेहनत घ्यावी लागली असते. पण याच 2 कंडिशनवर युट्यूब विकलं गेलं. तुम्ही यावरनं विचार करू शकता युट्यूबचे ओनर हे किती साफ मनाचे होते. सल्यूट आहे त्यांच्या या विचाराबद्दल आणि गुगलने पण या कंडिशन मान्य केलं.
2022 मध्ये युट्यूबची एका वर्षाची कमाई $29 बिलियन होती. यावरून विचार करा युट्यूब काय चीज आहे. तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की हे विकलं का गेलं. त्या मागचं कारण म्हणजे करीम जावेद यांना पुढे शिक्षण घ्यायचं होतं, त्यामुळे त्यांनी ते विकलं असं ते स्वतः सांगतात. पण त्यांनी हे बरोबर केलं या चुकीचं केलं, याबद्दल तुम्हाला काय वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे कोणाला नाही तरी मला खूप फरक पडतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटू अशाच नवीन पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या जवळच्यांची काळजी घ्या. उगाच नावाला नाही तर काळजी घ्यायची म्हणून घेत जावा जरा. भेटू आपण अशाच नवीन पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.